नमस्कार मित्रांनो, आज आपण गोवा डे 1 कुठे यश आपण आता बेलगाव दिसतो समोरचं दाखव रे पुढचं रस्ते खूप मस्त आहेत बेळगावचे आणि ड्रायव्हर पण मस्त आहे आमचा. यावेळी ड्रायव्हर बदलला आम्ही, गेल्या वेळेसचा झोपवलाय आणि हा प्रत्येक डामाले सांगवी गावाची शान, बिबीवाडीची शान. कोण ओळखत पण नाही मला. एवढं नको खरं बोलू यश, एवढं खरं नको बोलू. बाकीच्या पुढे नको. तुमची भाऊकी फोन करून सांगन तुम्हाला. कॉपीराइट लागत मी बडबडतोय ना. लागतं रे माझं कॉपीराइट नाही लागत का रे बडबडलेलं. डोरेमोनच्या आवाजाचं लागतं. आवाज दाखवून काढून रस्ता जरा आता शिक चांगला आलाय, नाही तर आतापर्यंत जरा खूपच छान होता. छान होता की घाण होता? छान म्हणजेच घाण, खूप छान म्हणजे खूप घाण. आणि डमाले एवढा वेळ खूपच बोलत होता ब्लॉग सुरू करा, ब्लॉग सुरू करा. पुढे पण काय मला ते फ्लॅश मुळे दिसत नाही. कंटेंट फ्लॅश नाही लावलं तर तू दिसणार नाही असं विषय. मला काळ आहे. नाही चमकत नाही. आमच्या ड्रायव्हरनी जरा समजायला लागलेलं. कुठे गेलो रे? तुम्हाला लवकरच काहीतरी बघायला भेटणार आहे गोव्यात गेल्यावर धमाका. हे आमचा टायमिंग होता डायरेक्ट 1.5 तास कमी झालाय आमचा टाइम. ड्रायव्हर एवढा खतरनाक आहे आमचा की 120च्या खाली गाडी घेतच नाही अजिबात. आली 100च्या पण खाली. आता तुम्हाला बघून घेतली, घरची बघतील म्हणून, दुसरं काय नाही. मगाशी तर 160ला टेकवलेली गाडीने गाडी. पण त्यासोबत एक दुःखद घटना घडली. त्यासोबत 3 तास झाले गाडी क्लच वरतीच गाडी चालवत होता ट्रॅफिक मध्ये रे. ट्रॅफिक काय म्हणतंय, रस्ता खराब नव्हता. आता मी एवढा वाकट करणार. आपण गोकर्णला चाललो आहोत. नमाले शेठ, बोल ना काय विषय आहे? आज आपल्याला गोकर्णला जायचं आहे. काय म्हणजे काय विचार चालले तुझ्या मनात? विचार काय चालले सध्या? मी गाडी फोकस बाबू चालले. तरी गाडी खूपच छान चालवतोय प्रतीक. इतक्या वेळ तुषार शेठ सांभाळत होते, आता त्यांना जरा रेस्ट दिली. रेस्ट खूप छान असं चाललं आहे. आणि कॅमेरा कुठे आहे? काय डायरेक्ट फोन फिरवायला लागतो भाऊ. हा का भाऊ? मग तुषार शेठ काय म्हणणं आहे? रातभर आज आपण चालला, एवढी गाडी चालवली, कसं वाटलं तुम्हाला? मज्जा. सिडान श्लोक शेठ खूप दमले आहेत आमचे. आणि पलीकडे काय ते दळभद्री एक मित्र आहे आमचा, त्याचा काय उपयोग नाही. त्याला दाखवून म्हणजे आम्हाला वेळ व्हायला घालवायचा नाहीये तुमचा. हे असे कुत्र्याची पिल्ल वगैरे अशा रस्त्यावरती जाऊ दे. आता गेले चालू केले तू तिथं काउंटिंग होती ना? हो चालू आहे भैया. 100 फोन केले तेव्हा आले. अरे कसं असतं मित्रा, 100 फोन करून ज्याला बोलवावं लागतं तो मीच. नव्हतं म्हणून तुला नको शानपणा करू. चल आता कारण देऊ नको भैया. आम्ही सोडून दिलं. ऐक ना, त्याला फोन कर. आपण म्हणलं मला फोन करा, म्हणलं त्याला करता येत नाही का? मोठेपणा पाहिजे. नाही मित्रा, आयुष्य असं नसतं रे, असं नसतं. काहीतरी कारण देऊ नकोस. मित्रांनो, आपण हा व्ह्यू बघूयात. ह्यांच्या नका नादी लागू, ही शहाणी पोरं नाहीत. बाद याशी माणसं पण येतात. यश शेटचे झाल्यात फोटो काढून. आता दिसतोय सरळ स्टार्ट करतो का ब्लॉग? समुद्र आपण आपल्या भेटीला घ्यावे, आपल्या आठवणीत ठेवावे अशी इच्छा आहे माझी. नाही, देवचरणी प्रार्थना. एबीपी माझ्यावर आलो का रे आपण? एबीपी माझा देवळबनच्या शूटिंग वरती
परत जाताना भाजणार आहे इथे कासव दिसत आहे. हे मग आले शी घाणेरडा कासव नाही येतो कासव आहे. कासव आहे भाऊ. ऐक ना श्लोक, तुझ्या डोळ्यांना अंधाराय लागल्या. ठीक आहे, बरं शिवाय नाही दिला. मला कळत नाही तेवढी. तू चांगल्या घरातला पोरगा आहे नाही का तू? तो वाईट घरातला आहे ना. मागच्या शॉर्ट मध्ये बघितलं. आप्पा चांगल्या घरचा पोरगा आहे आणि श्लोक काय घाण घरचं काय? हा घाण घरचा आहे. श्लोक घरचा आहे का नाही बघा आता तुमचं तुम्ही जाऊन. गिरीशांनी जागा दिली म्हणून कुठं राहायला आले ते. काय काय म्हणलं? काय म्हणलं? माझ्याबद्दल बोललं. मी त्याचं नका नाव घेऊ. मित्रांनो, जो व्यक्ती आपल्या अस्तित्वात नाही, जो आपल्या सोबत राहत आप्पा तू पुजारी वाटतोय माहिती का? तू असे गप्पा ठोकतोय, तू पुजारी वाटतोय. हो. मला त्यावेळेस आयुष्याने काय बोल घटना घडली माझ्या आयुष्यात. हो घडली. काय घडली? प्रतीक काय भेटला काय? माझा मित्र कोण? मग आमचा पण आहे मित्र. काय, आमचा पण आहे मला मित्र. 4 गोष्टी ज्ञानाच्या शिकवल्या. ज्ञानाच्या शिकवला का? हो, की आयुष्य कसं जगावे, कसं जागावे त्याच्यानुसार म्हणजे त्याच्या विचारांनुसार जे आयुष्य आहे ते आध्यात्मिक आहे. काय? आध्यात्मिक, देवाची पूजा, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य बद्दल नको तू काय बोलू. अजून 2-3 गोष्टी आहेत. तू फोन करून काय मागतो मला माहिती आहे. तुषार, इट्स पर्सनल. मी काही मागत नाही. ठीक आहे, काल कुठलं लिंकचं बोलत होतो. अरे सुधर रे. ते बघ मित्रा, बोला. आयुष्य जसं आपलं चाललं आहे, हां ठीक आहे, त्यानुसार आपल्याला काय केले पाहिजे हे लक्षात आले पाहिजे. काय केले पाहिजे? आता आपण धार्मिक गोष्टींकडे जास्त देवदर्शनाला आलोय की. हो, तर 50 रुपये लुंगी आहे. हे बघ मित्र, आपण घातलेली लुंगी कायम टिकणार आहे. 250 रुपयाला होती बाबा. बिल आहे माझ्याकडं. आप्पाला वाटून मी फोटो आप्पा कशी म्हणला काहीतरी 125 रुपयाला आहे म्हणला. मित्रा, मैत्रीत कसला हिशोब म्हणतो? मग ते 500 खालचे वरचे 500 खालचे 500 देतात. 1000 रुपये आपल्या मैत्रीत मांडून ठेव. मांडून बिंडून नाही कॅश दे. मी दुकानवाल्याला मैत्रीत नाही दिले, कॅश दिला तो रेडा मला. हा, आपली मैत्री तो म्हणतोय 1000 रुपये मैत्रीत मांडून ठेव. म्हणलं मी दुकानवाल्याला कॅश दिलात. मैत्रीत मी का मांडू म्हणून. हे बघ मित्रा, नाही मित्र याला तेल लावायला पैसे दे. तेल कुठे लावायला दुकानात. हे बघ, आता आपण अजून एक आध्यात्मिक ठिकाणी जाणार आहे. हा तिथं महादेवाचं काय सांग. अस्तित्व असे जागरूक ठिकाण आहे असं म्हणतात. हे जागरूक ठिकाण आहे. ते पण जागरूक आहे, ते पण जागरूक आहे. आहे आहे आहे. कदाचित तिथं सायंकाळी खाली आपल्याला महादेव भेटतील. दर्शन देतील. चला हीच चला दुसरा ब्लॉग घेतो मी नंतर. आप्पा सांग कुठं आलेलो आपण आता आलो मुरुडेश्वर. जोरात आहोत. अरे ब्रो, मुरुडेश्वर तुला ऐकू येत नाही का? हा. हे आपण हे बघ, RNS आपलं रेस्टॉरंट आहे ना, तिथं कर्नाटकाला आहे आपण आता. कुठे? कर्नाटक. हो. हो. ही कुणाची गाडी ओरडवरडी करते रे? ही आपलीच दिसते. ड्रायव्हर आहे का? हा जो ड्रायव्हरच्या शेजारची माझी को पॅसेंजरची सीट कोणी घेतली? को पॅसेंजर. हे यश शेट काय ताट असतात ना. हे काय बघ तुषार, हे यांची बघ ह्याला खूप घाई झाली बरं का. गोवाला जायचं. गोवा मग आता कुठं